आपलं मन म्हणजे काय याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? मन म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं याचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायला पाहिजे। या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्याचा क्षणाक्षणाचा संबंध आहे आपल्याला माहीत असल्या पाहिजेत। ज्या चष्म्यामधून आपण या जगाचं दर्शन करतो, या जगाचा अनुभव घेतो, या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा दर्शन आपल्याला ज्याच्या माध्यमातून होतं त्याला आपण मन असं म्हणतो। म्हणजे जसं मी लाल कलरचा जर चष्मा घातला असेल, त्याची काच लाल असेल तर मला समोरचं सगळं विश्व लालच दिसतं, आणि जर निळ्या काचेचा चष्मा असेल तर समोरचं सगळं विश्व मला निळं दिसतं। तर हे जसं आहे की ज्या रंगाच्या काचेमधून मी जगाकडे पाहतोय तर ते जगाला तोच रंग मला दिसत असतो। त्याप्रमाणे जसं आपलं मन आहे तशा प्रकारे हे विश्व आपल्याला दिसतं आणि तसाच आपल्याला अनुभव येत असतो। एकाच संयोगातून एकाच प्रसंगामधून अनेक जण जातात, परंतु सगळ्याचा सारखाच अनुभव असत नाही, वेगवेगळा अनुभव असतो। एखाद्याला एखादी गोष्ट चांगली वाटते, एखाद्याला अतिशय चांगली वाटते, तर एखाद्याला ती काही विशेष आहे, चांगली आहे असं वाटतच नाही। असं होतं की नाही जीवनामध्ये? मग हे सगळं कशावर अवलंबून आहे? एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर एखादा म्हणतो की हा सज्जन दिसतोय, एखादा म्हणतो की मला हा काही सज्जन दिसत नाही, मला हा चालू वाटतो, एखादा आणखीन दुसरंच आपलं मत नोंदवित असतो। मग हे येतं कुठून नेमकं? हे काही आपण विचार केलेलं नसतं, किंवा अशा प्रकारे हे बोलायचं म्हणून आपण बोललेलं नसतं, परंतु एखाद्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर तशा प्रकारची भावना किंवा प्रतिक्रिया आपल्यामध्ये येते। ह्याला कारणीभूत कोण आहे? तर आपलं मनच याला कारणीभूत आहे। आपल्या मनाकडे अनंत अनंत स्मृतीचं गाठोडं आहे आणि त्या स्मृतीच्या अनुभवावर आपलं मन काम करत असतं, आणि तशा प्रकारचा त्याला अनुभव आलाय, तशा पद्धतीने त्याची दृष्टी बनली आणि तशा पद्धतीने मग त्याच्या जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बनला। हे आपलं मन जसं जसं बदलत जाईल तसं तसं आपल्याला येणारा अनुभव बदलतो, आपली दृष्टी बदलते, आपले विचार बदलतात। पण ह्याला सगळ्याला कारणीभूत आपलं मन आहे। अनंत स्मृती त्या मनामध्ये आहेत, अनेक धारणा मान्यता त्या मनामध्ये आहेत, आणि त्याचे एक स्वतःचं व्यक्तिमत्व रूपी एक स्ट्रक्चर बनलेलं आहे। आणि म्हणून आता त्या बनलेल्या त्या स्ट्रक्चरमधूनच आपण या जगाकडे पाहू शकतो, त्याच्याशिवाय आपल्याला दुसरी दृष्टी नाही। आणि म्हणून जे मन दाखवतंय ते आपण पाहत असतो। म्हणून जगामध्ये जो काय अनुभव येतो तो आपला सत्य जरी अनुभव असेल तरी तो आपल्या मनाचा असतो। ते काय ॲब्सोल्यूट सत्य नसतं, किंवा ते अंतिम सत्य नसतं, किंवा ते सत्यच आहे असंही नाही। ते माझ्या मनाचं सत्य आहे एवढं आपण म्हणू शकतो, परंतु मन तर बदलत असतं। आणि म्हणून माझं जे मत आज आहे ते उद्या कायम राहत नाही, उद्या आहे ते परवा कायम राहत नाही। म्हणजे जे बदलणारं मन आहे, ज्याच्यामध्ये सातत्यानं बदल चालू आहे, अशा या मनाच्या माध्यमातून आपण ह्या विश्वाचा अनुभव घेत असतो। म्हणून आपला अनुभव ही सत्य असत नाही। एकाच गोष्टीचा अनुभव आपल्याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा येऊ शकतो, परंतु आपल्याला ह्या गोष्टीचं भान नाही
जे मला वाटतंय तेच सत्य, हेच आपल्या जीवनाचं सूत्र असल्यामुळे आपण मला जे जे काही वाटतंय किंवा अनुभव येतोय मला, ते सत्य मानून आपण त्याच्यावर ठाम राहून चालत असतो. परंतु ते काही अंतिम सत्य नाही, ते काही शास्त्र नाही, ते माझ्या मनाने दिलेला निर्णय आहे, तो माझ्या मनाचा कौल आहे. एवढं आपण जरी लक्षात ठेवलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला खूप मदत मिळणार आहे सत्य जाणण्यासाठी. आणि म्हणून हे विश्व एकच आहे. या जगामध्ये राहणारी माणसं आपण अनेक आहोत, परंतु हे विश्व एकच आहे. या जगामध्ये फिरणाऱ्या प्रत्येकाला या जगाचा अनुभव वेगवेगळा येतो, किंवा या जगाचं दर्शन वेगवेगळं होतं, किंवा त्याला जे काही म्हणायचं आहे त्याच्या भूमिका, त्याचे विचार ही वेगवेगळे आहेत. असं का बरं? जग एकच आहे ना, त्याच जगामध्ये प्रत्येकजण फिरतोय ना, मग त्यांना येणारा अनुभव वेगवेगळा कसा, त्यांना होणारं दर्शन वेगवेगळं कसं? तर त्यांच्याकडे वेगवेगळं मन आहे आणि त्या मनाच्या माध्यमातून ते या जगाचं अवलोकन करत आहेत, आणि म्हणून त्या त्या मनाच्या प्रमाणे त्यांना या जगाचा तसा तसा अनुभव येतो. म्हणून ज्याला कोणाला जसा काही जगाचा अनुभव येतोय तो खोटा नाही त्याच्या दृष्टीने, परंतु ते काही अंतिम सत्यही नाही, हे खरं आहे. कारण त्याच्या मनाचा अनुभव आज जो आहे तो उद्या राहू शकत नाही. मनाचं सत्य नाही हे आपण कशामुळे म्हणतो त्या ठिकाणी? तर मनच बदलणारं आहे म्हणून. आज आहे तसं ते उद्या राहत नाही, म्हणून आज जे काही ते मत मांडल तेच मत त्याचं कायम राहू शकत नाही. मन स्वतः बदलणार आहे, त्याच्यामुळे त्याचा अनुभवही बदलत राहतो, आणि म्हणून मन जे काही सांगत ते अंतिम सत्य असू शकत नाही. आणि म्हणून या जगाकडे पाहत असताना जो काही आपल्याला अनुभव येतो, जे काही दर्शन होतं जगाचं, तर ती केवळ माझ्या मनाचं दर्शन आहे, हे मात्र आपल्याला विसरता येणार नाही. ज्याप्रमाणे आपण जगाकडे बघतो आणि आपलं विचार आपण मांडत असतो, तर ही बघायची दृष्टीच आपली पूर्वग्रह दूषित आहे, हे नक्की आहे. जरी आपल्याला तसं वाटत नसेल की माझा पूर्वग्रह काही नाहीच, तरी ते खोटं आहे. मी पूर्वग्रहाशिवाय या जगाकडे पाहूच शकत नाही, ती दृष्टीच माझ्याकडे नाही. कारण आपण एखादी गोष्ट पाहिल्याबरोबर आपल्यातून प्रतिक्रिया येते लगेच. आपण शेवटी आपण सुद्धा विचार करतो की ह्या व्यक्तीला पाहिल्यानंतर मला असं का वाटलं नेमकं. पुन्हा आपला त्या व्यक्तीचं संभाषण झाल्यानंतर तो जर व्यक्ती चांगला आहे हे आपल्या निदर्शनास आलं, तर आपण स्वतःलाच म्हणतो की ह्या व्यक्तीबद्दल एक वेगळीच भावना माझ्या मनामध्ये आली होती, पण ती चुकीची आहे. तर हे येतं कुठून? मग एखाद्या प्रसंगामध्ये आपण फार क्रोधित होतो आणि पुन्हा आपण म्हणतो की ही माझी राग करण्याची सवय खूप वाईट आहे, तितकं रागात येण्यासारखं काही घडलं नव्हतं आणि माझं चुकलं असं आपण म्हणतो. मग ती चूक करणारं नेमकं होतं कोण? तेवढी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्या क्षणाला आली कशी काय? तर हे जे सगळं आहे की माझी सत्ता माझ्या मनावर चालत नाही, आणि मनाचा खूप मोठा अभ्यास घडलेला आहे, आणि एक यांत्रिक स्ट्रक्चर आपल्यामध्ये असं तयार आहे की जे या जगाकडे पाहतही, त्याचा अनुभव नोंदवतही, त्याच्यातून पुन्हा कसं वागायचं ह्याचं डिसिजन घेतही, अशा पद्धतीने ही पूर्ण एक सर्कल हे व्यवहाराचं
हे आपल्याकडे तयार आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपला सगळा कार्यव्यवहार हा जगामध्ये चालू आहे. तेव्हा ह्या सर्व आपल्याच मनाच्या ह्या सर्व भूमिका, त्याची क्रिया प्रतिक्रिया आणि त्याचा होणारा बदल, या सगळ्या गोष्टीविषयी एक जागृती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये ध्यानाचं महत्त्व जे अनन्यसाधारण आहे, ध्यान जे सगळ्यात महत्त्वपूर्ण मानलं जातं, याचं कारणच हे आहे की ज्या काही स्मृतीला धरून, अनुभवाला धरून हे मन या जगामध्ये आपल्याला दाखवत असतं या जगाचं दर्शन, तर त्याच्या पलीकडे जाऊन या जगाचं जर आपल्याला दर्शन करायचं असेल, एक सत्य जर पाहायचं असेल, मनाच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन एक सत्य जर आपल्याला या जगामध्ये पाहायचं असेल की जे पुन्हा कधीच बदलणार नाही, ते अंतिम असेल, तर अशा पद्धतीने जर आपल्याला एक सत्यदृष्टी आपल्यामध्ये जर निर्माण करायची असेल, तर या मनाच्या संपूर्ण व्यवहाराविषयी आपल्यामध्ये पूर्ण जागृती आली पाहिजे. जिथं जिथं मन आपल्याला जे जे दाखवते, हे का दाखवते आणि हे मन कसं बदलते, ही सगळीच मनाविषयीची, मनाच्या एक स्वभावाविषयी, मनाच्या प्रकृतीविषयी आपल्यामध्ये अशी एक जाग असली पाहिजे. मी पाहतोय कसा, मी प्रभावित होतोय कसा, मी मत नोंदवतोय कसा, पुन्हा मग आलेल्या अनुभवातून माझ्यामध्ये बदल होतोय कसा, पुन्हा माझी दृष्टी बदलती कशी आणि पुन्हा मग मी मत वेगळंच कसं नोंदवते वगैरे, हे जे काही बदल आहेत होत असलेले, तर या संपूर्ण बदलाचा ज्यावेळेस आपण साक्षीदार व्हायला लागतो आणि हे सगळे बदल जाणण्याची एक जाग ज्यावेळेस आपल्यामध्ये येते आणि ज्यावेळेस हे सर्व मनाचं आहे आणि म्हणून ही मनाची प्रकृती आहे, ही ज्यावेळेस स्पष्टता आपल्याला यायला लागते, त्यावेळेस मात्र आपण या मनाच्या भूमिकेच्या पलीकडेही जाऊन एक सत्य आपण पाहू शकतो. आणि मग ती जी गोष्ट असेल ती खरी शास्त्रीय असेल, ती न बदलणारी असेल. आणि म्हणून आपल्याच मनाविषयी आपल्याला जाग होणं ही सगळ्यामध्ये मोठी जाग आहे. संतांनी, ऋषीमुनींनी आणि वेगवेगळ्या ग्रंथांनी असं लिहून ठेवलं की माणसा तू जागा हो, तू झोप आवर, असं जे म्हटलेलं आहे, तर ते आपण नेहमी घेतो त्या झोपेचं वर्णन ते नाही. तर ह्या मनाच्या प्रकृतीशी आपण एकाकार झालेलो आहोत, तिची डुकली आपल्याला लागलेली आहे आणि त्या माध्यमातूनच आपण जगाकडे पाहत असतो, जे पाहणं सत्य नाही. आणि म्हणून अनंत जन्मीचा प्रवास करून आलेली ही प्रकृती आहे. या प्रकृतीचं अनुभवाचं भांडार फार मोठं आहे आणि त्यानुसार तिचं एक स्ट्रक्चर तयार आहे. कशा पद्धतीने जगाकडे पाहायचं आणि कशी प्रतिक्रिया द्यायची, ही सगळं ठरलेलं आहे. आणि म्हणूनच आता बघा, एखादा व्यक्ती एखाद्या प्रसंगामध्ये कोण कसा वागेल हे आधीच सांगू शकतो. मग हा चमत्कार कसं काय होतो, कोण्या गोष्टीमध्ये कोणाची काय प्रतिक्रिया असेल, ही त्या सहवासातला त्याचा माणूस अगदी स्पष्टपणे सांगू शकतो. हे कसं काय, तर आपल्या प्रकृतीचा अभ्यास त्या व्यक्तीला आहे आणि त्याच्यामुळे ही प्रकृती कोण्या प्रसंगामध्ये कशा प्रकारे प्रतिक्रिया देते याची त्या व्यक्तीला खात्री आहे, याचा अभ्यास आहे. आणि म्हणून हे जे आपल्या मनाचं विज्ञान आहे ते आपल्याला कळलं पाहिजे.
आता एक गोष्ट अशी आहे की या जगाकडे पाहताना आपण जर आपल्या या मनाच्या झरोक्यातून न पाहता किंवा मन इतकं शुद्ध झालं की मन म्हणून काही राहिलंच नाही, तर अशा अत्यंत शुद्ध झालेल्या मनातून जर आपण या जगाकडे पाहिलं तर या जगामध्ये आपल्याला काहीही दिसणार नाही. या जगामध्ये आपल्याला मी आणि जग याच्यामध्ये कसलाच भेद दिसणार नाही. हे जग आपल्याला एकरस दिसेल, एकरस भासेल. इथे काहीच वेगळं नाही असं आपल्याला दिसून येईल. म्हणजे इथं जे काही दिसतं आपल्याला ते आपलं मन आपल्याला दाखवत असतं. संतांनी सांगितलं की ब्रह्मरूप भासे अवघाची संसार. सगळा संसारच आम्हाला ब्रह्मरूप दिसत आहे. जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. माझ्या दृष्टीला जे दिसतंय ते सगळं ईश्वर रूपच आहे. हे दर्शन त्यांना झालं, कारण त्यांचं मन इतकं निर्मळ झालं होतं की या जगामधलं व्यक्तित्व त्यांना दिसलंच नाही. कारण ते स्वतःच व्यक्तित्व उरले नाहीत. त्यांचं मनच इतकं शुद्ध झालं की निर्मळ झालं, उन्मन झालं. आता त्यांच्यामध्ये मनामध्ये जगाचं प्रतिबिंबच पडेना, कारण मन स्वच्छ, त्याच्यामुळे जगातही त्यांचं दर्शन स्वच्छ. जसं आरशापुढे आरसा धरला तर काही प्रतिबिंब येण्याचा विषयच नाही, दोन्ही रिकामेच आहेत. तशा पद्धतीने ही जग म्हणून काही दिसणार नाही. मी बघणार आहे आणि मी विशिष्ट दृष्टीने बघणार आहे म्हणून जगाचं विशिष्ट दर्शन मला होत आहे, नाहीतर जग म्हणून काही समोर नाही. हे सगळं ईश्वरीय स्वरूपच आहे. इतकं या जीवनामध्ये दृष्टी किंवा इतकं मोठं स्थान, ही स्थिरता आपण प्राप्त करू शकतो. म्हणून जे सांगितलं जातं मोठमोठे उपनिषद आणि भारतीय दर्शनशास्त्राने जे काही सांगितले की हे जग ईशावास्यमिदं सर्वम, जग हे सर्व ईश्वराने व्यक्त आहे. या जगाच्या कणाकणामध्ये ईश्वरत्व आहे, ईश्वरत्व भरून उरलेलं आहे. ईश्वरत्वापेक्षा दुसरी कोणती गोष्ट या जगामध्ये नाहीच. एका ईश्वरापासूनच हे जग तयार झालेलं आहे. आणि म्हणून जगरूपी लाटा वेगवेगळ्या आणि अनंत आहेत, पण त्या एका ईश्वररूपी सागरातूनच निर्माण झाले आहेत. अनंत दागिने आहेत, दागिन्याचे प्रकार अनंत आहेत, परंतु एका सोन्यातूनच ती दागिने सर्व निर्माण झालेले आहेत. तसं ही जग एका ईश्वरामधूनच प्रकट झालेलं आहे. दुसरं इथे काहीही नाही, एक ईश्वरच आहे. परंतु या सर्व गोष्टी आपल्या डोक्यात उतरू शकतील अशा नाहीत, उतरणारही नाहीत. त्या कळतील तेव्हा कळतील. परंतु एक मात्र नक्की की या जगाचा जो जग म्हणून आपल्याला अनुभव येतो आणि जे काही अनंत भेदाचं जगामध्ये दर्शन होतं, ते दर्शन फक्त आपल्या मनामुळे आपल्याला होत असतं. आणि मनच माझ्या संपूर्ण होणाऱ्या दर्शनाला, माझ्या दृष्टीला कारणीभूत आहे. आणि म्हणून मी जे पाहतोय ते माझं दर्शन आहे. एकाच गोष्टीकडे या जगातल्या अनेक लोकांनी पाहिल्यानंतर त्यांच्या अनंत प्रतिक्रिया आहेत. याचा अर्थच दर्शन करणाऱ्यावर त्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. आणि मी दर्शन करणारा, मी वेगवेगळा आहे आणि म्हणून मला होणारं दर्शनही वेगवेगळं असतं. आता याच्यामध्ये अनेक जणांचे अनेक मतं असू शकतील, कारण ज्यांनी कोणी हे मन काय आहे हे जाणूनच घेतलं नाही, याचा अभ्यासच केला नाही, तर त्याला असं वाटू शकतं की हे असं कसं शक्य आहे.
परंतु आपल्या जीवनाचं हेच सत्य आहे. आपलं मन हे जग आपल्याला दाखवत असतं. आपल्या मनामध्ये या जगाचं प्रतिबिंब पडतं आणि ते प्रतिबिंबच आपण पाहत असतो, कारण आपल्याला दुसरा पर्याय नाही. मन जे दाखवेल तेच आपण पाहत असतो, तेच आपलं दर्शन असतं. आणि म्हणून आपल्याला होणारं दर्शन जे आपलं मन दाखवतं त्याप्रमाणे असतं. आणि म्हणून जसं जसं मन बदलत जाईल, मन शुद्ध होत जाईल, तसं तसं जगाचं होणारं दर्शनही बदलत असतं. आता समजा मी रस्त्यानं चाललो, एखादा व्यक्ती समोरून आला आणि आम्ही दोघं मिळून चाललो. आता समोरून येणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीकडे बघून मी असं म्हणालो की कोण आहे ते ग्रस्त, नवीन दिसतात. आता बाजूच्या व्यक्तीनं मला सांगितलं की त्या व्यक्तीचं नावसुद्धा काढू नका, समोरून येणारा व्यक्ती एवढा खराब माणूस आहे की सगळ्या दोषाचं माहेरघर आहे त्याच्यामध्ये. आत्ता एका क्षणामध्ये त्या व्यक्तीकडे बघण्याची माझी दृष्टी बदलून जाते. इतका खराब हा व्यक्ती आहे, याचं तोंडही नाही बघायला पाहिजे असं मला वाटतं. आणि एक वेगळी प्रतिक्रिया माझ्यामधून जन्माला. आता बाजूचा जो व्यक्ती आहे आपल्या पुढे गेल्यानंतर त्यानं आपल्याला सांगावं की उगा हसत हसत मी विनोद केला बरं का, तो खूप सज्जन माणूस आहे. आपण काय म्हणणार की काय हो, माझ्या मनामध्ये इतका बेकार विचार आला त्या व्यक्तीविषयी की त्याचं तोंडही पाहू नये असं मी बोलून गेलो माझ्या मनामध्ये. तुम्ही असं नाही मिसगाईड करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला होणारं दर्शन कशावर अवलंबून आहे? आपली जी मान्यता आहे. मी त्याला चांगला मानला, चांगलं दर्शन. मी त्याला वाईट मानला की लगे मला त्याचं वाईट दर्शन होतं. इतक्या क्षणाक्षणामध्ये मन बदलू शकतं. आणि म्हणून ही पूर्ण हे जे जग आहे हे संपूर्ण आपल्या मनाने उभं केलेलं आहे. म्हणून प्रत्येकाचं जग कसं आहे त्याचं एक स्पष्ट उत्तर आहे. जसं त्याचं मन आहे तसं त्याचं जग आहे. आणि मनच ज्यावेळेस उरत नाही, इतकं ते शुद्ध होऊन जातं, त्यावेळेस जगाचं दर्शन काय आहे? मी आणि जग एकच आहेत, इथं वेगळं काही नाही. ह्यालाच म्हणायचे की एक आत्मतत्व शिल्लक राहिलं, एक सत्य शिल्लक राहिलं. आता इथे पाहणाराही नाही आणि काही पाहायची गोष्ट नाही, सगळंच एक होऊन गेलेलं आहे. पाण्यात पाणी मिसळल्यानंतर त्याला काही जाणीव होण्याची गरज आहे का? नाही. तेल आणि पाणी मात्र एकत्र केल्यानंतर वेगळीच राहते त्यांच्यामध्ये. परंतु पाण्यामध्ये पाणी, अग्नीमध्ये अग्नी, वायूमध्ये वायू मिसळला तर ती जशी एकरूप होतात, तसं जग आणि मी ह्या दोन गोष्टी मग एकच होऊन जातात. तिथं दर्शनच उरत नाही. तर पुन्हा काही प्रतिक्रिया नाही, पुन्हा काही चांगले वाईटपणा नाही, काहीच नाही. पुन्हा एक आनंद, एक शांतता, एक स्थिरता. तर ही गोष्ट आपल्याला समजत नाही. मी आधीच म्हटलं, जेव्हा ही ऐकायचं आहे तरी पण. कारण का तर ज्यावेळेस माणूस हा आत्यंतिक शुद्ध होतो आणि जीवनामध्ये त्याची जी शक्यता आहे अंतिम सत्य गाठण्याची, त्या ठिकाणी काय दर्शन होतं नेमकं जगाचं हे तर कळलं पाहिजे. कशासाठी लोक मग जगाच्या कल्याणासाठी स्वतःचं संपूर्ण अर्पण करतात? आपण म्हणतो जगाच्या कल्याणासाठी, पण ते म्हणतात की सर्व ठिकाणी मीच आहे, दुसरा कोणी नाहीच. आणि म्हणून मीच माझ्यासाठी धडपडलो, मीच माझ्यासाठी पळलो, मीच माझ्यासाठी सर्व काही केलं, हा त्यांचा अनुभव असतो. आणि म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा माझा भक्तियोग निश्चित जाण माझा, असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर त्या म्हणण्याच्या पाठीमागे त्यांचा विचार काय आहे की हे सत्य आहे जीवनाचं. जरी हे सत्य दिसत नसेल तर त्याला मानून चला, तशा प्रकारची मान्यता ठेवा.
कारण एक दिवशी त्या सत्यापर्यंत पोहोचायचे. आणि म्हणून एक गोष्ट नक्की आहे की माझं मन जसं आहे तसं मला या जगातल्या सगळ्या गोष्टीचं दर्शन होतं. म्हणून माझ्या दिसण्याला, मला येणाऱ्या अनुभवाला आणि माझ्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियेला संपूर्णपणे माझं मनच कारणीभूत आहे. म्हणून जसं माझं मन तशी माझी दृष्टी, तशी माझी क्रिया, तशी माझी प्रतिक्रिया, हे सर्व काही माझ्या मनावर अवलंबून आहे. आणि म्हणून ध्यानाने ज्यावेळेस, केवळ ध्यानाने बरं का, मनाला जाणल्या जातं, मनाच्या सर्व कार्यक्षेत्रावर ज्यावेळेस ध्यानरूपी नजर पडते आपली, आपण म्हणून कोणी न राहता एक तटस्थ दृष्टीने ज्यावेळेस मनाकडे पाहायला लागतो, त्याच वेळेस आपल्याला या मनाचं दर्शन व्हायला लागतं. आणि त्याच वेळेस मन शुद्ध होण्याची प्रक्रिया चालू होते. मनाचे सगळे ग्रह सुटायला लागतात आणि मन शुद्ध व्हायला लागतं. आणि म्हणून ध्यान हीच शुद्धतेची प्रक्रिया आहे. म्हणून ज्ञानात ध्यानम विशिष्यते असं भगवद्गीता सांगते की ज्ञान तर काम करतंच, हळूहळू शुद्धीकरण ज्ञान करतं. कारण जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ज्ञानाची गरजच आहे. आणि अज्ञान जसं जाईल तसं आपलं दर्शन बदलतच असतं. परंतु ध्यान त्याच्यामध्ये विशेष आहे. आणि म्हणून ध्यानाने जी निर्मलता येईल, ज्या वेगाने येईल, त्याला तोड नाही. आणि म्हणून आपलं हे मन बदलून, आपलं हे मन आत्यंतिक शुद्ध करूनच आपल्या जीवनामध्ये आपल्याला शांत होता येतं, स्थिर होता येतं, सुखी होता येतं, समाधानी होता येतं. बाहेर कितीही बदल केला, कितीही प्रचंड राज्य मोठे प्राप्त केलं, धन संपत्ती, नाती, आरोग्य, काय जेवढं काही मनाची इच्छा असेल तेवढं सर्व जरी प्राप्त केलं बाहेर, तरी मी पूर्ण सुखी होत नाही. बाहेर 100 पिढ्याचं जरी धन गोळा केलं तरी माणूस सुखी होऊ शकत नाही. सुखी होण्यासाठी त्याच्याजवळ काय आहे याच्यापेक्षा तो कसा आहे हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आणि म्हणून तो कसा आहे याचं उत्तर काय? म्हणून तो जोपर्यंत मनरूपाने शिल्लक आहे तोपर्यंत त्या मनाचं दर्शन हे त्याच्यासाठी सत्य दर्शन आहे. आणि त्याला त्याच्याप्रमाणे कार्यव्यवहार करावाच लागतो. आणि म्हणून मनाची शुद्धता करण्यासाठीच, मनाच्या बेडीतून बाहेर पडण्यासाठीच हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. आणि त्या दृष्टीने जो कोणी प्रयत्न करतो त्याचं दर्शन बदलत जातं आणि त्या आनंदी विश्व त्याचं निर्माण होतं. आणि जसजसं मन शुद्ध होत जाईल तसं तो एक आनंदी रूप बनून जीवन जगू लागतो. हे सर्व जे आहे, माझं तुझं, चांगलं वाईट, यश अपयश, मान अपमान, सुख दुःख, हे सगळं द्वंद्व दर्शन केवळ मनाचं दर्शन आहे. ते मन दाखवते म्हणून आपल्याला तशा प्रकारे दर्शन होते. नाहीतर मान अपमानाच्या पलीकडे एक दृष्टी आहे, यश अपयशाच्या पलीकडे एक दृष्टी आहे, चांगलं वाईट, शुभ अशुभाच्या पलीकडे एक दृष्टी आहे. त्या दृष्टीने मी कधीच कोणती गोष्ट मला प्रभावित करू शकत नाही. अशी अंतिम दृष्टी माझ्याकडे आहे जी कशानेच प्रभावित होत नाही, कशानेच हालत नाही. अशी स्थिर, शांत आणि शाश्वत अशा प्रकारची दृष्टी ज्यावेळेस माणसाला प्राप्त होते त्यावेळेस जीवन हे केवळ खेळ उरतो, एक लीला उरते आणि मला प्रभावित करायला असं काहीच शिल्लक राहत नाही. तर त्या अंतिम स्थितीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. तेव्हा आजच्या या चिंतनामध्ये एवढंच मांडून मी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.